यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। सोलापुरात 13 कोटींचे चार्जिंग स्टेशन पूर्ण, स्वातंत्र्यदिनी मिळणार 30 EV बसेस। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर शहराला बऱ्याच दिवसांपासून इलेक्ट्रिकल बसची प्रतीक्षा आहे। या बसेस चार्जिंग करण्यासाठी बुधवार पेठ येथील परिवहन डेपोमध्ये सुमारे 12 कोटी रुपये खर्च करून चार्जिंग स्टेशन उभारले आहे। याचे काम 2 दिवसात पूर्ण होत आहे। कोल्हापूरला नुकत्याच केंद्र सरकारच्या PM बस योजनेतून बसेस मिळाल्या आहेत, त्यामुळे आता सोलापूर शहराला याची उत्सुकता लागली आहे। आपल्या बसेस देखील तयार आहेत। 15 ऑगस्ट रोजी या बसेस आणून त्या शहरवासियांच्या सेवेत दाखल करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी दिली। PM बस योजनेतून सोलापूर शहराला 100 बसेस मंजूर झाल्या। यापूर्वी JNNURM योजनेतून मिळालेल्या 200 बसेसच्या चेसी क्रॅक झाल्या। शिवाय कोर्टाच्या आदेशानुसार सोलापूर महापालिकेला अशोक लेलँड कंपनीला सुमारे 60 कोटींचा भूर्दंड द्यावा लागला। या पार्श्वभूमीवर नव्याने येणाऱ्या बसेस काळजीपूर्वक चालवण्याचे नियोजन आखले जात आहे। अनंत जाधव यांच्या नेतृत्वाखाली भाजपतील काही नगरसेवकांनी सोलापूर महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन नाला भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी होईपर्यंत नगर अभियंता सारिका अकुलवार यांना पदावरून दूर ठेवण्याची केली मागणी। सोलापूर महापालिकेने निवडणुकीसाठी 8 कोटी की 12 कोटी खर्च केला, याबाबत उलटसुलट चर्चा। प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ। सोलापूर महापालिकेत एकमेकांची बदनामी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी सुरू केली निनावी पत्रकबाजी। अतिरिक्त आयुक्त वीणा पवार तसेच आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनाही निनावी पत्रे। सूत्रधार कोण, आता पोलीस चौकशी करणार। सोलापूर महापालिकेच्या निवडणूक खर्चाची चौकशी होईपर्यंत नगर अभियंता सारिका अकुलवार यांना पदावरून दूर ठेवावे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांची आयुक्तांकडे मागणी। सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली स्थायी समितीची बैठक। विविध विषयांना देण्यात आली मंजुरी। डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री। उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग। पत्ता: केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर। संपर्क 9607151719। चाटला पैठणीचा आषाढम सेल, 50% डिस्काउंट आजपासून सुरू। तमाम महिला वाट पाहत होते तो महिला वर्गाचा विश्वास प्राप्त लोकप्रिय झालेला चाटला पैठणीचा सेल आजपासून सुरू। आषाढम सेल मधील दणदणीत डिस्काउंटचा आजच फायदा घ्या। कलात्मक शालू, स्पेशल पैठणी, प्युअर कांजीवरम, बनारस, लेटेस्ट वर्क साड्यांसह सिंथेटिक साड्यांचे व्हरायटीजचा वस्त्र खजिना। चाटला पैठणी सेंटर, चाटला चौक, सोलापूर। फोन 2-625376 किंवा 9822-119401। सोलापूर बार असोसिएशनसाठी आज सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत करणार 688 वकील मतदान। मतमोजणी 6 वाजल्यापासून होणार सुरू। शासकीय कार्यालयांच्या बाहेर महिला कर्मचाऱ्यांच्या लहान मुलांसाठी पाळणाघर सुरू करण्याची अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी बालहक्क आयोगाकडे केली मागणी। दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगरने अद्याप शेतकऱ्यांची FRPची रक्कम न दिल्यामुळे पुन्हा शेतकरी करणार आंदोलन। 10 ऑगस्ट रोजी हुतात्मा चौकातून निघणार मोर्चा आणि जिल्हा परिषदेच्या पूनम गेटवर ठिय्या आंदोलन। आज सकाळी 6च्या अपडेटनुसार दौंडमधून उजनी धरणात पुन्हा येऊ लागले तब्बल 1 लाख क्युसेकने पाणी, तर उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येत आहे 81,000 क्युसेकने पाणी। प्रक्षाळ पूजेने आषाढी वारीतील सर्व विधींची झाली सांगता। आता विठ्ठल रुक्मिणीचे नित्योपचार झाले सुरू। पंढरपूर मंगळवेढ्यात काल झाला मुसळधार पाऊस, सोलापूर आणि अक्कलकोटमध्ये रिमझिम पाऊस। शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीवेळी हरकत घेतल्याच्या कारणाने माळशिरस तालुक्यातील निमगाव येथील 100 शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आले वेळापूर पोलीस ठाण्यात गुन्हे। टीईटी परीक्षेसंदर्भातील निर्णय कॅबिनेट पुढे मांडणार, मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती। लवकरच टीईटी परीक्षेबाबत स्पष्टता येणार।
राज्यातील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे 4 महिन्यांचे मानधन देण्यासाठी 14 कोटींचा शासनाने मंजूर केला निधी. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप. जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600022617 आणि 8956213925. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत 6 ऑगस्ट रोजी मुंबईत नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये जेनझीशी साधणार संवाद. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केंद्र सरकारकडून पहिल्या टप्प्यासाठी 7,000 कोटींच्या निधीस मंजुरी. वितरण आजपासून सुरू होण्याची शक्यता. पुणे विमानतळावरून विमानांची उड्डाणे वाढणार. वाढीव स्लॉटचा पूर्ण क्षमतेने वापर होणार. मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. पुण्यातील भिडे पूल अजूनही वाहतुकीसाठी बंद. धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे नागरिकांना आवाहन. कुठेही रस्ता असेल तिथे पादचाऱ्यांना चालण्यासाठी अतिक्रमण मुक्त अशी जागा असावी. सुप्रीम कोर्टाने दिले केंद्र सरकारला आदेश. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804184184. Kia, moment that inspires. E20 पेट्रोलच्या धोरणावरून आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल 100 जणांच्या शिष्टमंडळासह पंतप्रधानांना याचिका देण्याचा प्रयत्न करणार असल्याची घोषणा. कर्नाटक मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी पार पडला. बंगळुरूतील लोकभवन येथे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी 19 नव्या मंत्र्यांना दिली शपथ. या विस्तारानंतर मुख्यमंत्री यांच्यासह कर्नाटक मंत्रिमंडळातील सदस्यांची एकूण संख्या 33 झाली. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत. मात्र नीट आंदोलनावरील विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यास राज्यांना अधिकार. सुप्रीम कोर्टाने दिले आदेश. 2025 मध्ये राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 62,122 नागरिकांचा झाला मृत्यू. संसदेत देण्यात आले लेखी उत्तर. नीट आंदोलन संपले. आता किसान मोर्चा. सोमवारी देशभर विविध टप्प्यांवर करणार आंदोलन. 26 नोव्हेंबर रोजी दिल्लीत शेतकरी मोर्चा होणार.